राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम एक धरिलाचे ते आम्ही रखो मायेचा पती आम्ही रखो मायेचा पती आम्ही रखो मायेचा पती धरिलाचे ते आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती तेने झाले अवघे काम झाले अवघे काम तेने झाले अवघे काम तेने झाले अवघे काम तेने झाले अवघे काम निवारेला भव भ्रम निवारेला भव भ्रम निवारेला भव भ्रम तेने झाले अवघे काम निवारिला भव निवारिला भव निवारिला भव परद्रव्य पर नारी झाली विषाची परी झाली विषाची परी झाली विषाची परी तेने झाले अवघे काम तेने झाले अवघे काम तेने झाले अवघे काम निवारेला भव भ्रम निवारेला भव भ्रम निवारेला भव झाले अवघे काम निवारिला भव निवारिला भव तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार नाही लागत व्यवहार नाही लागत व्यवहार तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार नाही लागत व्यवहार नाही लागत व्यवहार तेने झाले अवघे काम झाले अवघे काम तेने झाले अवघे काम झाले अवघे काम तेने झाले अवघे काम निवारीला भव भ्रम निवारीला भव भ्रम निवारीला भव तेने झाले अवघे काम निवारिला भव निवारिला भव श्रम निवारिला भव श्रम विठ्ठल 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संत शिरोमणी माणकोजी महाराज की विठ्ठल 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 एक धरिला चित्ती आम्ही रकुमाईचा पती तेने झाले अवघे काम निवारेला भवभ्रम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणा करता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त वैराग्य शिरोमणी जगतोद्धारक जगद्गुरु श्रीमंत संत श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अत्यंत महत्त्वाचा भक्तीमध्ये असणारी एकविधता प्रकट करणारा अभंग आहे विठ्ठल या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज
भक्तीमध्ये एकविधता कशा पद्धतीने आहे हे प्रगट करत असताना तुकाराम महाराजांना कुणीतरी विचारलं, तुकाराम महाराज, एक असणारा परमात्मा तुम्ही चित्तामध्ये धारण केला, याचा अर्थ काय? तुकाराम महाराज सांगतात, एक असणारा परमात्मा, त्याची आम्ही भक्ती केली, त्याचं आम्ही भजन केलं, त्याचं आम्ही नामस्मरण केलं. रखुमाईचा पती असणारा परमात्मा, त्याची तुम्ही भक्ती केली, भजन केलं, नामस्मरण केलं. तुकाराम महाराज, त्याचा काय परिणाम झाला? झालेला परिणाम तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये व्यक्त करत असताना, तेने झाले अवघे काम. आमच्या जीवनातली सगळ्या पद्धतीची कामं संपून गेली. प्रपंचाविषयी असणारा जो भ्रम होता, तो भ्रमसुद्धा निरसून गेला. संदेह राहिला नाही, संशय राहिला नाही. ज्याने प्रश्न विचारला त्याला मोठं आश्चर्य वाटलं. तुकाराम महाराज, परमात्म्याची भक्ती केली, नामस्मरण केलं, त्याची शरणागती केली आणि झालेला परिणाम सांगत असताना तेने झाले अवघे काम, असं जे तुम्ही सांगतात, याच्यापेक्षा काही वेगळा चांगला परिणाम झाला नाही का? तुकाराम महाराजांनी तिसऱ्या चरणात परिणाम सांगत असताना, परद्रव्य परनारी झाली विषाची परी. इतर असणाऱ्या माता भगिनी आणि इतरांचं असणारं धन ते आम्हाला मात्र आता विषयाच्या समान वाटायला लागलं. त्यागाची भूमिका त्यांच्याबद्दल आमच्या अंतःकरणात निर्माण झाली. त्यांच्याबद्दल, कुणाबद्दल? इतर असणाऱ्या माता भगिनी, इतरांचं असणारं धन, या दोन गोष्टींबद्दल इच्छा, अपेक्षा, वासना अंतःकरणामध्ये काहीही राहिली नाही. ज्याने प्रश्न विचारला त्याला पुन्हा आश्चर्य वाटलं. तुकाराम महाराज, परमात्म्याची भक्ती केल्यानंतर जर एवढे चांगले परिणाम होत असतील, एवढा चांगला बदल होत असेल, तर त्या परमात्म्याच्या प्राप्तीकरता, तो भेटावा याच्याकरता त्याला काही द्यावं लागतं का? काही घ्यावं लागतं का? काही त्याच्याशी व्यवहार करावा लागतो का? तुकाराम महाराज म्हणाले, अजिबात नाही. त्याच्याशी व्यवहारही करावा लागत नाही, त्याला काही घ्यावंही लागत नाही, त्याला द्यावंही लागत नाही. थोडं व्यावहारिक भाषेत बोलायचं झालं तर तडजोडही करावी लागत नाही. तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार, परिणाम तेने झाले अवघे काम, निवारेला भवभ्रम. विठ्ठल 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 अभंगाच्या थोडंसं तात्विक भूमिकेने जर विचार केला तर अभंगातलं पहिलं चरण हे भक्तीची भूमिका व्यक्त करतं. अभंगातलं दुसरं चरण ज्ञानाची भूमिका व्यक्त करतं. अभंगातलं तिसरं चरण वैराग्याची भूमिका व्यक्त करतं आणि अभंगातलं चौथं चरण हे कर्माची भूमिका व्यक्त करतं. विठ्ठल विठ्ठल. आणखीन थोडं सोप्या विकल्पात्मक बोलायचं झालं तर अगदी सोप्या भाषेमध्ये पहिल्या चरणामध्ये भक्तीची भूमिका सांगितली. याचं कारण, एक असणारा परमात्मा चित्तात धारण केला, याचा अर्थ आम्ही त्याची काय केली? भक्ती केली. ज्ञानाची भूमिका दुसऱ्या चरणामध्ये सांगत असताना, तेने झाले अवघे काम, निवारीला भवभ्रम. हा जो भवभ्रम शब्द आलेला आहे त्यामुळे ज्ञानाची भूमिका आहे. तिसऱ्या चरणामध्ये परद्रव्य परनारी झाली विषाची परी. त्यांच्याबद्दल आमच्या अंतःकरणामध्ये त्यागाची भावना निर्माण झाल्यामुळे, विरक्तीची भावना निर्माण झाल्यामुळे तिसरं चरण वैराग्याची भूमिका व्यक्त करतं आणि अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये नाही लागत व्यवहार